आपल्या मान्सूनचा एकमेव सूत्रधार आहे असं वाटतंय. पण आता मी हे झाले मागचं जे सांगितलं सगळं विज्ञानाची भाषा. आता शेतकऱ्याच्या भाषेत समजून सांगतो. एल निनो उद्भवतो तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपले इंग्रजी महिने कधी सुरू होता? जानेवारीमध्ये. जानेवारीला वर्ष सुरू झालं. पाऊस जूनमध्ये आला. एल निनो उद्भवायला डिसेंबरमध्ये. म्हणजे जानेवारीला जानेवारी वर्ष सुरू झालं, जूनमध्ये पाऊस आला आणि एल निनो कधी उद्भवतो? डिसेंबरमध्ये. मग तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस एल निनो उद्भवणार आहे ना त्याच्या आधी आपल्या भारतात पाऊस आधीच निघून गेलेला असतो. मग भारतामध्ये पाऊस कधी होतो? जून ते सप्टेंबरमध्ये. आणि डिसेंबरमध्ये एल निनो उद्भवतो. म्हणून तुम्हाला सांगतो याचा घनिष्ठ संबंध लावता येत नाही. पण काय झालं की बरेच हल्ली तज्ज्ञ अभ्यास न करता इतर गोष्टीचा अभ्यास करावा लागतं. मग ह्या उन्हाळ्यामध्ये आता हे जे आता ऊन आहे, आता हे मार्च एप्रिल मे मध्ये आपला मध्य आपलं मध्य आणि उत्तर म्हणजे उत्तर भारताकडे ऊन कसं आहे, इकडं मध्यमध्ये कसं ऊन आहे, पश्चिमेकडे कसं ऊन आहे, त्याच्यावर अवलंबून असतं. पण तुम्हाला एक सांगतो, आणखीन परत एक सांगतो, आपला जानेवारीमध्ये वर्ष सुरू होतं, पाऊस जूनमध्ये येतो आणि एल निनो कधी उद्भवतो? डिसेंबरमध्ये. डिसेंबरमध्ये कधी उद्भवतो? डिसेंबरमध्ये तिथं दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे ना, त्या समुद्राचं पाणी तिथं गरम होतं आणि ते गरम झाल्याच्या नंतर तुम्हाला एक सांगतो, वास्तविक पाहता तिथं जर गरम झालं तर तिथं हवेचे कमी दाब तयार होतात आणि त्या भागामध्ये पाऊस पडतो. पण त्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या इकडं थंडी असते. मग इकडलं बाष्प तिकडे जरी गेलं तर त्याचा काही संबंध येत नाही. म्हणून म्हणतो एल निनो असो या नसो, दरवर्षी मान्सून जूनमध्ये येणार ते येणार, येतो तो येतोच भारतात. हे गणित वर्षानुवर्ष लिहून ठेवायचं. फक्त काय झालं, पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने, उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. पण ह्या काय झालं, वाढत्या तापमानामुळं, ग्लोबल वॉर्मिंगमुळं निसर्ग 22 दिवस पुढे सरकला. थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला. लहान मुलाला जर विचारलं ना पाऊस कधी येतो, तो म्हणतो 7 जूनला येतो. पण आता यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, 7 जूनला येतो ना, हे ऊन तापल्यामुळे, हे निसर्गाच्या वाढत्या तापमानामुळे काय झालं, 22 दिवस पुढे सरकाला. मग त्या 7 जूनमध्ये 22 मिसळा. दरवर्षी कधी महाराष्ट्रात पाऊस येणार? आता यापुढे माझी म्हणणं आहे, कोणालाच विचारायचं नाही, मला सुद्धा विचारायचं नाही. त्या 7 जूनमध्ये काय करा, 22 मिसळा. म्हणजे जवळपास दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस येणार, हे वर्षानुवर्षाच लिहून ठेवा. तर बऱ्याच शेतकऱ्याचे पुन्हा एक प्रश्न आलता. तर ते म्हटलं की आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात गारपीट होत नव्हती आणि आता या 2020 पासून कशी व्हायली? तर तुम्हाला एक सांगतो, त्याचा एक सविस्तर आज खुलासा करून टाकतो. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, आतापर्यंत काय व्हायचं, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपल्या इकडे इतकं ऊन कधीच तापत नव्हतं. पण काय झालं, 2020च्या नंतर हे ऊन या ठिकाणी तापले जातं. तापल्याच्या नंतर या ठिकाणी हवेचे कमी दाब तयार होतात. कमी दाब तयार झाले की वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येतात. तुम्हाला एक सांगू इच्छितो, 2016चं सांगतो. 2016ला WD म्हणजे पश्चिमी विक्षोभ म्हणजे कसे जात होते 2016ला, त्याचा अभ्यास केला. आफ्रिका खंडाहून कराचीहून काय व्हायचं, गुजरातहून हरियाणाहून पंजाबहून तसंच काय व्हायचं, केरळ, काश्मीर ह्या परिसरामध्ये असा WD जायचे. पण ते काय झालं, पण त्यावेळेस आपल्या इकडे तापमान कधी होतं, 2016ला 38-39 होतं. त्याच्यानंतर 17ला काय झालं, म्हणजे कराचीहून गुजरातहून मध्य प्रदेशहून उत्तर प्रदेशहून हिमाचल प्रदेश, असे वारे व्हायचे. म्हणजे ते WD तसे जात होते. त्याच्यानंतर आपल्या इकडे पुन्हा आणखीन महाराष्ट्रात तापमान वाढू लागलं या आपलं मार्च एप्रिलमध्ये. मग त्याच्यानंतर ते WD काय झाले, म्हणजे कराचीहून गुजरातमधून इकडं धुळे, नंदुरबार, जळगाव, इथून असं लगेच इकडं छत्तीसगडकडं हे असं गेल्याच्या नंतर, आणि त्याच्यानंतर काय झालं, 19-20च्या नंतर हे सरळ इकडं खेचल्या चाललंय. म्हणून हे तापमान वाढल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तापमान कमी करायचं असेल तर झाडं लावा लागतील, झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. जोपर्यंत तापमान कमी होणार नाही तोपर्यंत असंच गारपिटीला, अवकाळी पावसाला सामोरे जावं लागेल. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे तापमान वाढलं हे फक्त हे झाडाला दोष देता येत नाही, तर त्याला सगळ्याला आपण सगळे कारणीभूत आहे, सगळेजण कारणीभूत आहेत. सिमेंटचे घर झाले, सिमेंटचे रोड झाले, जागतिकीकरण झालं, कारखानदारी वाढली, वाहनं वाढले, कारखाने वाढले, MIDC वाढल्या,
हे वाढल्याच्या नंतर काय झालं, हे तापमान वाढलं, वाहनामध्ये एसी वाढलं, एसीमुळे त्या गाड्या गरम व्हायला, त्याच्यामुळे ते तापमान वाढलं. हे तापमान कमी करायचं तर भविष्यात झाडं लावा लागतील. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. परत तुमच्या मनात एक प्रश्न आला आहे, झाडं नसले तरी पाऊस पडतो का? तुम्हाला हे सांगतो, झाडं नसल्यावरही पाऊस पडतो, वाळवंटात देखील पाऊस पडतो, पण पाऊस असा पडतो जगातून पाणी वाचल्यासारखा. जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो. तुम्ही बघा पुणे महाबळेश्वरचा पाऊस कसा असतो, रिमझिम असतो. खूप झाडं आहेत, आपल्याकडे झाडं नसल्यामुळं म्हणून भविष्यामध्ये झाडं लावा लागते. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. परत एक शेतकऱ्याला सांगतो की एल निनोचा आणि ह्या लानिनाचा काही अर्थार्थही संबंध नाही, आपल्या याच्या वातावरणात सगळ्या गोष्टी असतात. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, बरेच जण म्हणाले दुष्काळ पडणार. दुष्काळ हे कसं असतंय माहिती आहे का? दुष्काळ म्हणलं की त्यावर्षी पिकं पेरण्यात होत नाही, काय उगवत नाही. शेतकऱ्याला म्हणतो घाबरू नका, यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, सरासरी इतका पडणार आहे, जसं म्हणजे दरवर्षी पडतंय तसाच पाऊस पडणार आहे. पण यावर्षी परतीचा पाऊस चांगला पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 2026 शेतकऱ्यासाठी चांगलं वर्ष राहणार आहे. आणि ह्या पावसाचं कसं असतंय, एल निनो असो या नसो, तुम्हाला एक सांगतो, दरवर्षी पाऊस ठरलेला जूनच्या पहिलं काय व्हायचं, 7 जूनला येत होता. पण ह्या वाढत्या तापमानामुळे काय झालं, निसर्गात 22 दिवस पुढे सरकायला, मग आपण देखील 22 दिवस पुढे सरकायला पाहिजे. म्हणून म्हणतो, मग कधी होणार, दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार, आणि हे लक्षात यायचं. आणि ह्या जूनच्या शेवटच्या आठवड्यातून जर काही शेतकरी वंचित राहिले, 10 जुलै ते 15 जुलैमध्ये दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस येतो. म्हणून हे एक देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. यावर्षी देखील तुम्हाला सांगतो, परतीचा पाऊस चांगला पडणार आहे, म्हणून शेतकऱ्यांनी काही घाबरून जायची गरज नाही. म्हणजे खरीप बी चांगला येणार आहे आणि रब्बी देखील चांगला येणार आहे. म्हणून हे सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो, घाबरू नका, यावर्षी देखील पाऊस पडणार आहे. आणि यावर्षी थोडा कमी राहील, पण पिकं माती चांगले येणार आहे, शेतकरी मालामाल होतील, या वर्षीचा असा पाऊस आहे. शेतकऱ्याला एल निनो विषयी, पावसाविषयी सगळं सांगितलं. परत एकदा पुन्हा असंच एकदा सांग